दिवाळी फराळ टिप्स 1. करंजी तेलात फुटू नये म्हणून नेहमी मंद आचेवर तळण्याचा प्रयत्न करावा. पीठ मळताना तेलाचे मोहन, मीठ, पाणी एकत्र करून घ्यावे आणि त्यात मैदा घाला. 2. करंजी खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळण्याआधी मोहन तुपाचे घालावे. चांगले तूप नसल्यास तेलाचे मोहनही घालू शकता. मोहन थंड झाल्यावर पीठ चांगले मळून घ्यावे. 3. करंजीच्या वरच्या भागासाठी भिजवलेले पीठ जास्त कडक होऊ नये म्हणून पीठ भिजवल्यानंतर सुती कपडा ओला करून तो त्याभोवती गुंडाळून ठेवा. त्यामुळे शेवटपर्यंत पीठ मऊ राहील. 4. करंज्या मऊ झाल्या तर सरळ ओव्हनमध्ये खाण्यापूर्वी गरम करून घ्या. कडक होतील. आणि ओव्हन नसेल तर तवा चांगला तापवून गॅस मंद करून त्यावर ताटलीत ठेवा किंवा गॅस मंद करून डायरेक्ट तव्यावर ठेवा. छान खरपूस लागतील. 5. करंजीच्या सारणासाठी पिठी साखर घरी बनवा. ती विकत आणल्यास काही वेळास त्यात ओलसरपणा असेल तर त्याला वास येऊ शकतो. 6. चकली तयार करताना तुटू नये म्हणून 1 चमचा साबुदाणा भाजणीत वापरा. चकलीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, पण ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा जे तांदूळ नवीन आहेत असे तांदूळ घेऊ नका. 7. भाजणीचे पीठ दळायला नेताना एक लक्षात ठेवा, ते म्हणजे भाजणी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच दळून आणा. त्यामुळे भाजणी 3 ते 4 महिने आरामात टिकते. 8. गरम बेसन पिठात पाक घालून मिक्स केलं तर ते पातळ होते आणि नंतर थंड झाल्यावर त्यापासून लाडू बनवलं तर ते घट्ट होऊन थोडे कडक लाडू बनू शकतात. याउलट लाडू बनवून ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले तरी ते कडक होतात. त्यामुळे बेसन पिठात पाक मिसळून घेताना बेसन पीठ एकदम थंड किंवा एकदम गरम नसून ते साधारणतः मध्यम गरम असावे. 9. पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर जेव्हा पोहे भाजून घेत असतो तेव्हा चिमूटभर मीठ घाला. त्यामुळे पोह्यांचा आकार लहान होत नाही आणि पोहे जास्त वेळ कुरकुरीत राहतात. 10. चिवड्यात आपण जे जे साहित्य टाकतो त्यात कढीपत्ता किंवा मिरची हे 2 घटक ओलसर असतात. मिरची आणि कढीपत्ता खुसखुशीत होईपर्यंत तळावा जेणेकरून चिवड्यात त्यांचा ओलसरपणा जाणवणार नाही. 11. शंकरपाळ्या खुसखुशीत होण्यासाठी कणकेमध्ये थोडे बेसन आणि रवा मिसळणं फार उपयुक्त ठरते. बेसन पिठामुळे शंकरपाळ्यांना एक वेगळाच फ्लेवर येतो आणि रव्यामुळे त्या खुसखुशीत होतात. त्यामुळे कणकेच्या मिश्रणात 2 ते 3 चमचे बेसन आणि रवा घाला आणि शंकरपाळ्या अगदी हलक्या बनवा. 12. शंकरपाळ्यांसाठी पीठ मळताना ते मुलायम असणे गरजेचे आहे. खूप घट्ट पीठ मळल्याने शंकरपाळ्या खुसखुशीत न होता कडक बनतात. पीठ मळताना त्यात किंचित पाणी घालून त्यांची कन्सिस्टन्सी मऊ ठेवा. त्यामुळे शंकरपाळ्या कुरकुरीत होतात. मैद्याच्या पिठात चिमूटभर मीठ, पाव चमचा वेलची पावडर घाला. त्यात तयार केलेले दूध, साखरेचे मिश्रण किंवा पाक घाला. थोडे थोडे करून हे मिश्रण पिठात घालून पीठ मळून घ्या. पिठाचा गोळा जास्त सैल किंवा घट्ट असू नये. जर पीठ घट्ट असेल तर त्यात दूध अजून घालू शकता. पीठ जास्त पातळ असेल तर शंकरपाळ्यांना पदर सुटत नाहीत. 13. अनारसे बनवताना तांदूळ नेहमी जुना घ्यावा. ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यावा. तांदळातील पाणी रोज बदलावे. अनारसा बनवण्यासाठी कोलम बासमती तुकडा तांदूळ घ्यावा. 14. अनारसे विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा व दुसऱ्या दिवशी अनारसे करा. त्याचबरोबर पीठ पातळ झाले तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा 2 दिवस भिजत ठेवा, मग अनारसे बनवा. 15. रव्या नारळाचे किंवा नुसत्या रव्याचे लाडू करताना ते काही वेळाला वळल्यानंतर इतके कडक होतात की चावता चावले जात नाहीत. करताना आपल्याला त्याचा अंदाज येत नाही, पण डब्यात भरून ठेवल्यावर मात्र ते भलतेच कडक लागतात. असे होऊ नये म्हणून तुपाचे प्रमाण योग्य ठेवावे. तसेच पाक खूप घट्ट किंवा दाटसर न करता पाक, साखर आणि पाण्याचे योग्य ते प्रमाण घेऊन पातळसर करावा. पाक तयार होत आला की त्याची तार नीट तपासून मगच त्यात रवा आणि नारळ घालावा. तसेच पाकाचे आणि रव्याचे प्रमाणही योग्य हवे, नाहीतर हे लाडू कडक होण्याची शक्यता जास्त असते. 16. साखरेच्या पाकातला म्हणजे रव्याचा किंवा रव्या नारळाचा लाडू फसण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये पाक पातळ होण्याची किंवा लाडू वळला न जाण्याची समस्या उद्भवू शकते. अशावेळी घाबरून न जाता किंवा वैताग न करता रवा नारळ तसाच मुरू द्यावा. मुरल्यानंतर पाक काही प्रमाणात घटसर होण्याची आणि लाडू वळले जाण्याची शक्यता असते. त्यानंतरही अधिक काही नाही झाले तर यामध्ये पुन्हा थोडा रवा भाजून घालावा. 17. बेसनचे लाडू करताना काही वेळेला तुपाचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते.
बेसन तूप ओढून घेत असल्याने आपण नेहमीपेक्षा जास्त तूप घालायला जातो. असे झाले तर पिठी साखर घातल्यावर हे तूप आणखीनच पातळ होते आणि लाडूचे मिश्रण एकजीव झाले तरी ते पातळ राहते. अशा वेळी लाडू काही केल्यावर वळले जात नाहीत आणि वळले तरी पसरतात. मग कढईमध्ये नुसते बेसन घेऊन ते अगदी नावापुरते तूप घालून भाजावे आणि ते या मिश्रणात घालावे. हे करताना अंदाज घेतच करायला हवे.